आज आपण सोप्या पद्धतीमध्ये घरच्या साहित्यामध्ये मटन बिर्याणी कशी बनवायची हे आता बघणार आहे। तर पहिले आपण अर्धा किलो मटन मध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त तांदूळ आपण अर्धा तास भिजू टाकणार आहे। शेंगदाणे, ओनियन, कांदे, लसूण आणि अद्रकची आणि थोडा धने टाकून पेस्ट करायचा आहे। अर्धा किलो चिकन मटन मध्ये आपण अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 2 चम्मच मटन बिर्याणी मसाला, 1.5 चम्मच धनिया पावडर, चवीनुसार मीठ। राईस मध्ये पण मीठ राहणार आहे त्याच्यामुळे थोडं कमी, आणि 2 चम्मच लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर आपण तिथे ऍड करणार आहोत। चला मग हे मिक्स करूया। हे मिक्स झाल्यानंतर आपण काही वेळ म्हणजे अर्धा तास तरी आपण याला असंच ठेवू। हे आता पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ। अर्धा किलो मटन साठी आपण अर्धा किलोपेक्षा जास्त राईस मी टाकलेला आहे इथे। थोडा वेळ आपण असंच ठेवणार आहोत। ओनियनला फ्राय करून घेऊ। 2 कांदे घेतलेला आहे इथे आणि बारीक बारीक नाही करायचे, उभे उभे कट करायचे। फ्राय करण्यासाठी थोडासा जास्तच आपण ऑइल वापरणार आहोत आणि उरलेला राई याच्यातच आपण मटनची रेसिपी करणार आहोत। थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला इथेच ठेवणार आहोत। आयश बेबी काय करत आहे आमच्या? चला बघून येऊया। बढियापैकी ब्राऊन कलर झालेला आहे, जास्त काही जाडलेले नाही। चला मग काढून घेऊ हे। आणि उरलेला तेल आपण इथे चिकनला फ्राय करूया। चला अर्धा झालेला आहे। आता आपण उरलेल्या तेलामध्ये आपण 2 डवले अजून ऍड करूया। चला आता छान गरम झालेला आहे। आपण ओनियन टाकूया इथे। 2 ओनियन टाकायचे आहे। छान परतून घेऊया। छान ओनियन शिजलेला आहे। आता आपण इथं कट केलेली ग्रीन चिली टाकूया आणि 2
टोमॅटो कट केलेले टाकूया। छान याला शिजू देऊया। आता आपण इथं मटण ऍड करूया, मिक्स केलेली मटण। आता इथे आपण मिक्स केलेले मटण ऍड करूया। थोडं मोठ्या गॅसवर आपण आता परतून घेऊया। थोडं मोठ्या गॅसवर परतून घेतल्यानंतर चांगले मिक्स होणार। हे आता छान मिक्स झालेलं आहे। मटण शिजवण्यासाठी आपण आता 8 ते 10 मिनिट आपण आता झाकून ठेवूया लो गॅसवर। कमी गॅसवर मटण शिजेपर्यंत आपण आता याला झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण बिर्याणीचा राईस कसा बनवायचा ते प्रोसिजर बघूया। तर इथे मी बिर्याणीचा राईस बनवण्यासाठी पाणी मांडलं आहे। उकळी येईपर्यंत आपण आता थोडा वाट बघूया। पाणी छान उकळलेलं आहे। आता आपण इथे खडे मसाले ऍड करूया। तर खडे मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, जीरा थोडा, 2-3 लवंग, दालचिनी, इलायची आणि हे मिरे तर आपण इथे ऍड करूया। आणि थोडा ऑइल ऍड करूया। ऑइल मुळे भात सुटसुटीत होणार। आणि आपण इथे मीठ ऍड करूया आणि इथे थोडा रोजच्या भातापेक्षा जास्त मीठ ऍड करूया। मग इथे आपण तांदूळ भिजू टाकलेले ऍड करूया। तांदूळ जास्त शिजवायचं नसते, रोजच्या भातापेक्षा कमी शिजवायचं असते। हे थोडं शिजेपर्यंत आपण थोडं वाट बघूया। बिर्याणीसाठी राईस आता झालेला आहे। जर तुम्हाला खडे मसाला आवडत नसेल तर काढू शकता। आता मटण हे मऊसर झालेली आहे। आता आपण इथे राईस ऍड करू। राईस ऍड केलेला आहे। तुमच्याकडे कलर असेल तर कलर पण टाकू शकता। थोडं वरून कोथिंबीर ऍड करू आणि तळलेला ओनियन पण ऍड करू। तुम्हाला जर वाटत असेल तर 2 लेयर तयार करू शकता, पण माझ्या एकच लेयर केलेली आहे। आता थोडा वेळ आपण मिक्स होईपर्यंत आपण थोडा वेळ वाफेवर म्हणजे लो गॅसवर अजून शिजू देऊया। छान असं झाकून ठेवा, वाफ गेली नाही पाहिजे बाहेर। आणि थोडा वेळ शिजू द्या, जेणेकरून पूर्ण बिर्याणी तयार होणार। 10 मिनिटं थोडा वेळ शिजू देऊया, नंतर चेक करूया। मस्त पैकी मटन बिर्याणी तयार झालेली आहे। वाह, वाह, यमी यमी बिर्याणी तयार झालेली आहे। आयन्स फेवरेट बिर्याणी। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला आता बिर्याणी खाऊया। बाय बाय।